आपण असं नेहमीच म्हणतो किंवा ऐकतो सुद्धा की प्यार दिल से किया जाता है, दिमाग से नहीं, किंवा सोच के नहीं किया जाता. आणि ते तेवढंच खरं सुद्धा आहे. प्रेमात पडल्यानंतर आपल्या आजूबाजूची अनेक शहाणी माणसं अचानक वेड्यासारखं वागायला लागतात. म्हणजे आजूबाजूची गर्दी, पेट्रोलचे वाढलेले भाव, उकाडा, चिकचिक, कशा कशाशी आपला काहीही संबंध नसतो. हम अपनी ही सोच में खोए रहते हैं. अचानक 15 मिनिटांनी कोणीतरी टपली मारल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे चा, आपण एकटेच वेड्यासारखं स्वतःशीच हसत होतो. असं प्रेमात पडल्यानंतर नक्की होतं तरी काय? चला ऐकूया. जरा जरा बहकता है, महकता है आज तो मेरा तन बदन. मैं प्यासी हूँ, मुझे भर ले अपनी बाहों में. जरा जरा बहकता है, महकता है आज तो मेरा तन बदन. मैं प्यासी हूँ, मुझे भर ले अपनी बाहों में. है मेरी कसम तुझको सनम, दूर कहीं ना जा. ये दूरी कहती है पास मेरे आ जा रे. यूं ही बरस बरस काली घटा बरसे, हम यार भीग जाएं इस चाहत की बारिश में. मेरी खुली खुली लटों को सुलझाए तू अपनी उंगलियों से. मैं तो हूँ इसी ख्वाहिश में. सर्दी की रातों में हम सोए रहे एक चादर में. हम दोनों तन्हा हो, ना कोई भी रहे इस घर में. जरा जरा बहकता है, महकता है आज तो मेरा तन बदन. मैं प्यासी हूँ, मुझे भर ले अपनी बाहों में. है मेरी कसम तुझको सनम, दूर कहीं ना जा. ये दूरी कहती है पास मेरे आ जा रे. आ जा रे, आ जा रे, आ जा रे. त्रास त्रास विचारत अवधूत. कसला त्रास झाला? अरे एकतर गाणं माझं भयंकर आवडतंय, इतकं रोमॅन्टिक आहे. आणि आता परीक्षक तू आहेस, पण मला भयंकर आवडलं गाणं, तिने ज्या पद्धतीने गायलं ते. हॅरिस जयराज ज्यांनी हे कंपोज केले, तर अतिशय पॅशनेट असा म्युझिक डिरेक्टर आहे. मला कौतुक करावं असं वाटतं आपल्या म्युझिशियन्सचं, कारण तो अतिशय मोठा अरेंजर आहे हॅरिस जयराज. आणि त्यांनी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून हे गाणं इतक्या प्रचंड टेक्निकनी भरलेलं गाणं हे असं एवढ्याशा संचामध्ये सादर करणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे. पण मला असं वाटतं मराठी सारेगमपचा मंचावरचे हे म्युझिशियन्स आहेत, केवळ हेच म्युझिशियन्स ते करू जाणे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या म्युझिशियनसाठी. केतकी, तुझ्या गाण्याकडे येतो की तू छान गायलीस. फक्त मला असं वाटतं की ह्या गाण्याचा जो थ्रो आहे, जो बेसिक गायिकेने मेंटेन केलेला थ्रो आहे, तर तो थ्रो हा खूप कंट्रोल्ड आहे. आणि तू खूप फुल थ्रोटेड गायलीस. तू विस्परिंग प्रकारे गायलं जाणारं हे गाणं आहे, ते तू लाऊड गायलीस, पण त्याच्याने फारसा फरक पडत नाही. तू छान गायलीस. खूप आवडलं केतकी तुझं गाणं. खूप छान म्हटलंस. ह्या गाण्यामधले जे भाव आहेत ते सगळे तू खूप छान दिलेस. म्हणजे गाण्यातनं अशी छान अशी पोहत गेलीस तू. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. दोन्ही परीक्षकांकडून ध मिळालेला आहे. त्या बात आहे. थँक्यू थँक्यू. तुझ्या कॉलेजच्या शाळेच्या दिवसांमध्ये तुला किती जणांनी प्रपोज केलं? एकानेही नाही. चल, मी खरंच नाही. ही म्हणते की तिला फार कोणी प्रपोज केलं नाही. कम ऑन.
तर म्हणजे मी अशी एक दाखवतोय पद्धत की Yes, कसं very काही good. वेगळ्या पद्धतीनं प्रपोजल असू शकतं. कळलं का? असं, तसं काही मनात नाही नाही माझा त्याच्या. तसा काही हेतू नाही, फक्त माझं म्हणणं काय की कसं वेगळ्या पद्धतीचं पण प्रपोजल असू शकतं. हा हे क्या बोलती तू, ए क्या मैं बोलूं, सुन सुना आती क्या खंडाला, क्या करूं आके मैं खंडाला. अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. येतेस का खंडाळ्याला? बस बस याच्या पुढे येत नाही मला गाणं. बाई बाई नाही 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 चुकलं मी चुकलं. चालले. नाही 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 मी पहिल्या चालले. पहिल्यांदा प्रपोज करताय असं नाही करायचं. शक्यच नाही अवधूत. त्यांना त्यांना मध्ये घेऊ माफ नका. कर गं, जमलं जर फेपलते माणसाची. बरोबर चुकलं माझं तोंडात मारा नंतर. पण मला सांगा येता का खंडाळ्याला? चालेल येते की. तिकीट तू काढणार आहेस का? काय असा प्रपोजलचा पचका नाही करायचा. बरं गुलाब तरी घ्या मॅडम. थँक्यू. Sa-re-ga-ma-pa, idea, sa-re-ga-ma-pa.